जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. इतक्या वेळ म्हणजे इतक्याच वेळ, म्हणजे जे आपण या सगळ्या पेशंटना शिकवत असतो अप्रत्यक्षपणे आणि काही वेळेला प्रत्यक्षपणे सुद्धा, आणि जे कोरडेपणाने कदाचित त्यांना असं वाटत असतं त्यात काही शिस्त पाळायची, हे काय दररोजचं आम्हाला कंटाळा आलाय, आम्ही इथे का आलोय, आम्हाला छान विश्रांती पाहिजे वगैरे वगैरे. तर त्यामुळे या सगळ्या एका शिस्तीला विरोध करणारी मंडळी आपणहूनच ती शिस्त पाळायला लागली नकळत, आणि त्याची गंमत घ्यायला लागली की ती शिस्त का हवी आहे, मग त्याची मजा काय आहे त्या सगळ्यामधून. त्यामुळे गंमत अशी दिसते की म्युझिक थेरपी सारखी थेरपी त्या माणसांना एकतर आवड पुन्हा निर्माण करत असते, ती उत्साह निर्माण करत असते, आणि मग अशा प्रकारच्या उत्साहाचा वापर थेरपिस्ट आपल्याला हवा तसा करून घेऊ शकत असतो. ही तिची गंमत आहे त्या सगळ्याची. तर म्हणून म्युझिक थेरपी फार परिणामकारक आहे त्या सगळ्यामधून, आणि हळूहळू त्याचे परिणाम आपल्याला त्या सगळ्यांमधून दिसायला लागतात. सर मी ऐकलंय आणि आता तुम्ही म्हणताय तर कुठेतरी रिलेट करता येतंय की म्युझिक तुमचा मूड तयारही करतंय किंवा बदलायला मदत करतंय, कुठे ना कुठे ते तुमच्या भावनांना काय मॅनेज करतंय. बरोबर आहे. सो हे कितपत खरं आहे आणि त्याचा कसा योग्य पद्धतीने वापर करतो. नाही, तू आता लक्षात घे बघ की तू कदाचित हे ऐकलं असेल कदाचित की शृंगार रस आहे, वीर रस आहे, आणखीन कुठला तरी रस आहे, म्हणजे त्या विशिष्ट प्रकारचं संगीत हा कुठल्या तरी प्रकारची भावना जणू काही निर्माण करायला मदत करत असतो. म्हणजे एखादा सारा म्हणजे शुद्ध स्वर असतील आणि कोमल स्वर असतील. शुद्ध स्वरांनी निर्माण होणारा मूड वेगळा आहे. एकच पटकन मध्ये कोमल स्वर जर टाकला तर पटकन बदलणाराच मूड असतो त्या कोमल स्वरांनी. म्हणजे संगीताची मूलभूतच गंमत अशी आहे त्या सगळ्यामध्ये की तुम्ही काय स्वर तयार करता आणि त्या सगळ्यामधून परिणाम काय साधायचा आहे हे तरी संगीत सांगत असतं. म्हणून आपल्याकडे सुद्धा एकंदरीत लोकसंगीताचा जो भाग आहे हा निसर्गाला जोडून निर्माण होत गेलेला आहे. निसर्ग त्याचे मूड्स दाखवत होता आणि त्या मूड्सला अनुसरून त्या त्या प्रकारचे स्वर निर्माण होत गेलेले आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मल्हार मेघ मल्हार आहे आणि पावसाच्या धारा आहेत आणि ते फिलिंग वातावरण निर्माण होणार आहे त्या सगळ्यामधून, तेव्हा हे जे स्वर आहेत ते काय ते तो मूड देतात आपल्याला. सकाळी आपण असं म्हटलं ना 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 ना, म्हणजे सकाळ होते आहे, काहीतरी छान फ्रेश वाटतं आहे, मजा येते आहे, हा तो मूडच देतो, ते स्वरच मूड देतात जणू काही. म्हणून आपल्या काय म्हणूया अभिजात संगीतामध्ये, सगळ्या भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये वेळ, काळ आणि संगीत, राग यांचा काहीतरी संबंध दाखवलेला आहे. म्हणून असं म्हणलेलं आहे की सकाळचे राग कोणते, दुपारचे राग कोणते, रात्रीचा पहिला प्रहर असेल, दुसरा प्रहर असेल वगैरे वगैरे. हे जे सगळं त्याला जोडून घेतलेलं आहे. म्हणजे सूर्याच्या उगवण्यापासून ते मावळण्यापर्यंत आणि पुन्हा दुसरा दिवस निर्माण होण्यापर्यंतचं संपूर्ण चक्र जणू काही त्या रागांनी बांधलेलं दिसतं आपल्याला, कारण तो मूड आहे. म्हणजे ते राग, ते स्वर तुमचा विशिष्ट मूड निर्माण करत असतात. परंतु आपण काय करतो, म्हणजे म्युझिक थेरपी ज्या वेगवेगळ्या पद्धतींनी दिली जाते त्याच्याकडे थोडंसं मी येतो, कारण ते आपलं बोलणं अजून झालं नाही त्याच्यामधून, की काही वेळेला संगीतोपचार जो आहे तो विशिष्ट प्रकारचे राग ऐकवून सुद्धा करता येणं शक्य आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारची धून ऐकवायची, ज्याच्यामध्ये
काय आरो अवरो विशिष्ट प्रकारचे आहेत, त्या रागाची बांधणी विशिष्ट प्रकारची आणि त्या रागाचा एक विशिष्ट मूड काहीतरी परिणाम करतोय असं मानलं गेलेलं आहे की काही रागांनी त्या प्रकारचे आजारही बरे होत जातात आणि त्याचा माणसाच्या शरीरावर मनावरती परिणाम होत असतो आणि त्याचा उपयोग खूप मोठा होतो माणसाला. असा काही अभ्यास केलेला आहे काही लोकांनी. पूर्वीच्या आपल्या अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा त्याचा लिखाण केलेला आणि त्याचा आधार दिसतो बऱ्याच वेळेला. मी त्या पद्धतीची थेरपी कधी घेतली नाही की विशिष्ट प्रकारचं संगीत ऐकवायचं आणि विशिष्ट प्रकाराने त्याची मोजणी करायची. या प्रकारची थेरपी मी कधी घेतली नाही. मी मुख्य म्हणजे सुरुवात ज्या वेळेला केली तेव्हा साधं आपण जसं करत असतो तसं की चला आता आपण गाणं म्हणूया. मग आता कोण म्हणतंय गाणं, तू पुढे येऊन म्हणतोस का, किती येते तुला, जसं येईल तसं म्हण, जसं येईल त्या पद्धतीने म्हण. ताल येत नाही का, नको येऊ दे, नसला ताल तर नसला ताल. तुला हार्मोनियमची काळजी वाटते का, नको, आपण हार्मोनियम बंदच घेऊ. तुला हवं तसं तू म्युझिक म्हण, तुला हवं तसं गाणं तू म्हण, तुला हवं तसं ते सादरीकरण कर. म्हणजे आपल्या सगळ्यांना सुद्धा आपण घरामध्ये कोणी न शिकला असेल न शिकला असेल, आपण घरात सुद्धा गाणी गुणगुणत असतो सहजगत आहे. आपण काही सारखा तंबोरा मागं चालू ठेवलाय असं नसतं की त्याला आधारभूत म्हणून काहीतरी स्वर आहे आणि मग मी त्याच पट्टीमध्ये गातोय, असलं काही नसतं. आपल्याला त्या क्षणी जे भावतं आणि पटकन मनात येतं ती जी काही आपली स्वतःची पट्टी असते त्यात आपण गात असतो छानपैकी. आपण त्याची तुलना नाही सारखी करत, मग मी पांढरी मध्ये गातोय का काळी एक मध्ये गातो, असलं काही आपण घरी करत नसतो. पण नाही कळते कोणाला, अगदी बरोबर आहे. पण काही वेळेला अशी गंमत व्हायला लागते. म्हणजे हा जो मोकळेपणा आहे याच्यामध्ये हे दडपण नाहीये. म्हणजे मी बेसूर आहे का सूर आहे माझा, अरे बापरे मग जरा खाली गेला का सूर, नाही असलं काही नाहीये. या ठिकाणच्या मोकळेपणाची जी गंमत आहे की मनात आलं सादर केलं, स्वतःसाठी मनात आलं, मी म्हंटल मला आवडतंय तसं म्हंटल. ही जी गंमत आहे त्या मोकळेपणाची, ही गंमतच आली पाहिजे. इथे कोणीही तपासायला बसलेलं नाही. म्हणजे मी नेहमीच जाहीर करायचो की इथे आपली स्पर्धा नाहीये, की इथे आपल्याला कोणी तपासायला बसलेलं नाही की तू कोणत्या सुरात गातोयस का बेसूर गातोय, असलं काही बघायला कोणी नाहीये. आपल्याला गाण्याची गंमत घ्यायची आणि म्हणून ते गाणं जसं येईल तसं सादर केलं पाहिजे. ही जी गंमत त्याच्यामधली, हे दडपण जेव्हा जातं आपलं तेव्हा आपण खरोखर ती गंमत घ्यायला लागत असतो. पुष्कळ वेळेला काय होऊन बसायला लागतो की आपण वैचारिकतेने भारलेले असतो अनेक प्रकारच्या आणि उगाच स्वतःवरती दडपण निर्माण केलेलं असतं. म्हणून तू बघ ना, मी जरी आता पटकन म्हणलं तुला गाणं मुक्ता एखादं, तर तू पटकन काय म्हणशील सांगायचे आता आणि मला नाहीच. म्हणजे खूपदा काय होऊन बसायला लागतं की आपण जेव्हा असं पटकन म्हणतो की म्हणून दाखव की, तर त्यावेळेला दडपणाने आपण असं म्हणतो छे नाहीच. खरं गाणं येत नसतं का, गाणं येत असतं. पण आपल्याला कोणी म्हटलं की म्हणण्याची पंचायत येऊन बसायला लागलेली असते. कारण आपल्याला लगेच वाटायला बापरे म्हणजे माझी उठूनच पळून जाणारे लोक, त्यामुळे मी सगळं चुकीचंच गाणार आहे. हे जे आपल्या सगळ्यांच्या मनात येत असतं त्याने आपण फार बिचकलेलो असतो. आणि त्यामुळे जरी त्या गाण्याची आवड असेल, संगीताची आवड असेल, तरी बरीच ती आपण मारलेलीच असते. कारण का तर ते दडपण की मी बेसूर म्हणणार, मला आठवणारच नाही, माझं काहीतरी घोटाळाच होणार म्हणत असताना, हे काढून टाकणं हे त्या थेरपीचं महत्व आहे. म्हणजे इथे मला ते गाणं माझ्यासाठी गायचं आहे, मला ती गंमत घ्यायची आहे आणि गाणं ही फार सुंदर गोष्ट आहे, तेव्हा मला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. असं जेव्हा आपण तयार होतो त्या सगळ्यामध्ये, तेव्हा आपण श्रोते काय म्हणतायत याचा फारसा विचार करत नाही. कारण तिथं तो काही कमर्शियल भाग नसतो कार्यक्रमाचा की आपण व्यावसायिक दृष्टिकोनातनं बसलेलो आहोत आणि आता त्यांनी पैसे दिलेले आहेत आणि ते आता वसूल करायचे, त्यामुळे मला चांगलंच केलं बरं, असं काही नाहीये त्या ठिकाणी. तिथे एकच दिशा आहे, मला मजा घ्यायची आहे, मला गंमत घ्यायची आहे. ही मला गंमत घ्यायची आहे हाच त्या थेरपीचा मूळ मुद्दा आहे खरं पाहिलं असता. ज्या मूळ मुद्द्यामधनं तो माणूस मोकळा व्हायला लागत असतो, ज्या मूळ मुद्द्यामधनं तो स्वतःचा आत्मस्वीकार करायला शिकत असतो आणि जसा मी आहे तो माणूस म्हणून मी काय आहे याचा शोध त्याला लागायला लागणार असतो. माणूस असल्यामुळे चुका होत असतात, माणूस असल्यामुळे आपण कधी कधी असे घोळ करत असतो, पण म्हणून संपलेलं नसतं सगळं. आपण त्याच्यावर मात करत असतो आणि आपण पुढे जात असतो, आपण त्या चुका सुधारतो, चांगले होतो, शाणे होतो.
हे सगळं एक प्रकारे त्या मुक्तपणाने आपल्याला मिळायला लागत असतं. अन्यथा आपण काय केलेलं असतं म्हणजे काय म्हणजे आपल्याला सायकोलॉजीचा वापर करत असताना जे आपण बोलत असतो, जी भाषा वापरत असतो त्या सगळ्यामध्ये, तेव्हा आपण असं म्हणत असतो की नाना प्रकारची बचाव तंत्र आपण उगाच वापरत असतो. का तर सारखं दडपण असतं कुठल्या ना कुठल्या प्रकारचं, म्हणून आपण समर्थनच करत असतो, आपण कारणच सांगत असतो आणि लपत असतो सारखे मागं. कारण अरे बापरे मी असा उघडा पडलो तर काय होईल, अशी सतत भीती वाटत राहते. ही भीती काढून टाकणं एका अर्थाने आणि आपण त्या आपल्या वास्तवतेला स्वीकारणं, ही गंमत ही म्युझिक थेरपी निर्माण करायला लागत असते. आणि म्हणून जेव्हा हळूहळू पेशंट सुरुवातीला भाग घेत असतो तेव्हा तो बिचकतोच कुठल्याही सामान्य माणसासारखाच की अरे बापरे मला जमणार का, मग तो कदाचित चुकेल, त्याला येणार नाही. पण मग तो थेरपिस्ट काय करत असतो, तो थेरपिस्ट त्याला आधार देत असतो. तो असं म्हणत असतो काही नाही मस्त फारच छान म्हणतोय तू, जसं येईल तसं म्हण, बिनधास्त, एकच येते का तुला कडवं, एकच कडवं म्हण, एकच वाक्य येते का, एकच वाक्य म्हण. म्हणजे या ठिकाणी जो थेरप्युटिक सपोर्ट असतो त्याला थेरपिस्ट देणार असतो, तो त्याला फार मोठा आधार ठरणार असतो त्या सगळ्यामध्ये. आणि अजिबात न बोलणारी माणसं हळूहळू तिथे येऊन गाणं गायचा प्रयत्न करायला लागतात. मग ते अख्खं गाणं म्हणायला शिकतात. मग पुढच्या वेळेला स्वतःहून नाव देतात आणि मग गाण्याची यादीच घेऊन बसायला लागतात. म्हणजे इतका तो गमतीशीर बदल होत गेलेला असतो त्या सगळ्यामधून की जो साधं बोलायला बिचकत होता त्याला आता परफॉर्म करावंसं वाटायला लागलंय. हा जो त्याच्यातला बदल आहे, हा त्याच्यातला बदल त्याला स्वतःच जे काही घडलेलं आहे आयुष्य आहे त्याच्याकडे घेऊन जाणार असतो. आणि मग आजपर्यंत अनेकदा व्यसनाधीनतेमध्ये आपण पाहत असतो पहा की तो नकळत खरं तर सापडतो त्याच्यामध्ये, त्यांनी मुद्दाम काहीच केलेलं नसतं. तो त्याचा आस्वाद घ्यायला गेलेला असतो, एक अनुभव घ्यायला गेलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो पकडला जातो, ट्रॅप होतो आणि मग फसत राहतो. त्या आजाराचा भाग परिणाम सुरू व्हायला लागतो, त्याच्यामध्ये फसत राहतो. बघता बघता ते सगळं आयुष्य बदलून जातं आणि मग त्याच्यातनं नाही त्या चुका घडलेल्या असतात आणि त्या चुकांमधून सारखं एका बाजूला अपराधीपणाही जाणवत असतो, पण बाहेर येताना शक्य नसतं कारण तो आजाराचा भाग कसा काढायचा हेच माहिती नसतं. या सगळ्यातनं फार मोठं नैराश्य सगळ्या आयुष्यामध्ये यायला लागतं कारण पुन्हा त्याच चुका आणि बाकीच्याही माणसांना असं वाटायला होतं असं कसं नाही हा सुधारत आहे, कारण त्यांनाही माहिती नसतं हा आजार नेमका काय आहे आणि याच्यातनं बाहेर कसं यायचं. अशा सगळ्या एका समस्येमध्ये सापडलेला माणूस त्याला पूर्ण अंधार दिसत असतो, पुढे कळतच नाही आपण काय होणार आपलं आणि पुन्हा तो पडत असतो. या सगळ्याला थेरप्युटिकली जेव्हा आपण वापरायला लागतो म्युझिक थेरपीमध्ये तेव्हा हळूहळू त्याला जीवन कसं सुंदर आहे आणि जीवन कसं बदलता येणं शक्य आहे, ते बदलण्यासाठी काय करणं प्राप्त असतं हे अप्रत्यक्षपणाने त्याच्यामधनं त्याला समजायला लागतं त्या सगळ्यामधून आणि मग ती मजा यायला लागत असते हळूहळू. तर म्हणून आपण सुरुवातीला जे म्हणलं तसं की ही एक आधारभूत थेरपी आहे, त्या मूळ थेरपीला असलेला सपोर्टिव्ह तो भाग आहे, तेव्हा तो इतका परिणामकारक ठरायला लागतो की मग तो पेशंट मूळ थेरपीकडे येणं सोपं होऊन जातं. हेतू आपला त्यांनी त्या मूळ थेरपीकडे लक्ष द्यावं हाच आहे तसं पाहिलं असतं. पण त्या थेरपीचा उपयोग असा व्हायला लागल्यानंतर मग खूप मोठे परिणाम त्या सगळ्यामध्ये झालेले दिसतात आणि त्या माणसाने आपलं ते जीवन कसं स्वीकारत नेलं हळूहळू याची शेकडो हजारो उदाहरणं आपल्यासमोर तयार होत राहतात त्या सगळ्यामधून. तर खूप माझे पेशंट्स म्हणण्यापेक्षा माझे क्लायंट्स व्यसनमुक्त मित्र आज मी पाहतो ना की जे सुरुवातीला अबोर होते, इंट्रोवर्ट होते, अजिबात बोलायचे नाही, गप्प असायचे, ती माणसं आज एक्स्ट्रोवर्ट झालेली मला दिसतात, मोकळेपणाने बोलायला शिकलेली दिसतात, त्या आयुष्याचा मनापासून आनंद घेताना दिसतात, मोकळेपणाने स्वतःचे प्रश्न मांडायला शिकतात आणि काय होतं आयुष्यामध्ये, कुठे चुका होतो या चुकांचा सुद्धा स्वीकार करायला शिकलेले दिसतात. तर अशा प्रकारे म्युझिकचा वापर त्याच्यामध्ये फार चांगला घडत गेलेला दिसतो. कितीतरी माझे मित्र तर प्रोफेशनल झाले, म्हणजे गायक वादक बाहेर जाऊन ऑर्केस्ट्रामध्ये स्वतः गायला शिकले, ऑर्केस्ट्रामध्ये वादन करायला शिकले, त्याचा वापर करायला लागले. असं खूप जणांचं मी पाहिलं की त्यांना ते पुन्हा सगळं करता येणं शक्य व्हायला लागलं आणि मग त्याची खूप मजा यायला लागली त्या सगळ्यामधून आणि बदलूनच गेले. तर अशा प्रकारे म्युझिक थेरपीचा फार मोठा उपयोग त्यामध्ये होत असतो. उदाहरणादाखल एक गंमत मी सांगतो तुला याच्यामध्ये मी पाहिलेली की सुरुवातीला जेव्हा पेशंट्सना भाग घ्यायला मी लावायचो त्यावेळेला बऱ्याच वेळेला
ते मुकेशजींच्या गाड्यांची निवड करायची, जाने कहा गए वो दिन. आणि अशा प्रकारच्या जास्ती करून कारुण्य असलेले गाणी, म्हणजे सॅड सॉंग्स आपण ज्याला म्हणत असतो तशा प्रकारची गाणी, दोस्त दोस्त ना रहा, त्या टाईपची गाणी. सुरुवात ही अशी असायची. आणि मग कालांतराने जेव्हा त्यातनं सगळेजण बाहेर यायचे तेव्हा एकदम किशोर कुमार झालेले असायचे. त्यामुळे सगळी पुढचा जो कार्यक्रम हा सगळ्या किशोर कुमारांच्या गाण्याचा, की ज्याच्यामध्ये रिदम आहे, उडत्या चालीची आणि छान रिदम असलेली गाणी, अशा प्रकारची गाणी हळूहळू त्यांनी घेतलेली दिसायची. तर ही गमतीशीर हा बदल मी अनेक वर्ष ऑब्झर्व केलेला आहे, की आधीचा तो मुलगा आणि नंतर नंतर बदलत बदलत गेलेला आणि आता नाचावं असं वाटायला लागलेला, असे त्याच्यामध्ये अगदी ठळक बदल आपल्याला दिसतात त्या सगळ्यातनं झालेले. तर त्यामुळे थेरप्युटिकली हे वापरणं संगीत ही फार मजेदार गोष्ट असते. त्याच्यामध्ये सहजगत्या बऱ्याच वेळेला माणसाला स्वर कळणं आणि स्वरांनी काय त्याची गंमत येते हे कदाचित कळायला अवघड असतं, पण साधा बीट पकडणं अवघड नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला काही माणसांना रिदमकडे जाणं हे स्वरांकडे जाण्यापेक्षा सोपं वाटतं त्याच्यामधून. त्यामुळे मग तालवाद्यांचा वापर करायला लागणं, तालवाद्य शिकवणं, त्याच्यामध्ये गंमत घ्यायला लागणं. तर म्हणून अनेकदा मी अशी बसली थेरपीला माणसं की अनेकांकडे वेगवेगळे तालवाद्य द्यायचो. कुणाला तबल्याचा दिला, कुणाला नुसताच डग्गा दिला, कुणाला एखादं ढोलकं दिलं, कुणाला बोंगो दिला, कुणाला आणखीन काहीतरी दिलं, किंवा साधी खंजीरी दिली आणि काहीतरी दिलं. माणसं पटकन ताल धरायला लागतात. मी त्याच्यामध्ये फार मोठा अवघड असं वाटत नाही. कदाचित मी लावलेला साथ त्यांना कळणार नाही, किंवा हा स्वर काय आहे तो डोक्यात जाणं, म्हणजे त्या स्वराच्या बरोबरीनं स्वर पकडणं कदाचित अवघड जातं त्या माणसाला. पण तालाची गोष्ट तशी नसते. ताल हा पटकन पकडता येतो आणि त्यामुळे काही माणसांना ताल हा जास्ती अप्रिशिएट करता येतो, तर त्याच्यामध्ये गंमत घेता येत असते. तर असा तो एक गट गमतीशीर तयार व्हायला लागतो त्या सगळ्यामधून, की कुणाला सूर लवकर समजतायत, कुणाला त्याची गंमत जास्ती आहे, कुणाला तालाची गंमत जास्ती येते. आणि तो एक प्रकारचा होमोजिनियस ग्रुप तयार व्हायला लागतो त्या सगळ्यामधून, की जे एकत्रितरित्या त्याची गंमत घ्यायला लागतात आणि एकत्रितरित्या त्या सगळ्याचा संवाद करायला सुरुवात करतात आणि स्वीकारही करायला सुरुवात करतात. असा तो थेरपीचा भाग फार छान दिसायला लागतो. सर शेवटाकडे येते. फक्त आता तुम्ही म्हणला की खूप सारी उदाहरणं आहेत, त्यातलं एखादं उदाहरण जर का शेअर केलं. नाव घेऊन खरं म्हणजे सांगता नाही येणार तसं पाहिलं असतं. पण आता एक माझा मित्र आहे की जो असाच अगदी अबोल असायचा सुरुवातीला, कुणाशी फारसं बोलायचं नाही, आणि मग तो गाण्यामध्ये येऊन बसायला लागला सुरुवातीला, पण त्याला गायला मजा नाही वाटायची. मग त्याला आम्ही बादली दिली एक वाजवायला, आणि आमच्याकडे वाद्यच नव्हती काही फारशी सुरुवातीला. मग बादल्यांवरती त्यांनी ताल धरायला सुरुवात केली. मग आणि कोणीतरी मग आम्हाला एक ढोलक दिलं आणून, मग ते ढोलक वाजवायला सुरुवात केली, मग ढोलकी वाजवायला सुरुवात केली. मग तो शिकायला मी कालांतराने जेव्हा तो आणखीन पुढे गेला थोडासा, त्याचा कोर्सही संपत आला, मग आम्ही त्याला असं म्हणलं की तू थोडंसं शिकायला जा, तुला आवडतंय ना ते, आपण कुणाची तरी मदत घेऊया. मग त्याला आम्ही एकाकडे शिकायला हळूहळू पाठवलं. मग तो तिथे जाऊन शिकायला लागला आणि मग तो त्याच्यामध्ये मास्टरच होत गेला त्याला, आणि तो वाजवायला लागला, प्रॉपर ताल धरायला शिकला त्या सगळ्यामधून. आणि आज तर तो खूप चांगल्या ठिकाणी वाजवतो, त्याचा आस्वाद घेतो, मजा घेतो आणि प्रोफेशनली म्हणता येईल इतकं त्याच्यामध्ये तरबेज झाला. तर अशी खूप उदाहरणं की ज्यांनी ते हळूहळू करायला लागला आणि मग त्याचा वापरही करायला लागला. काही गायक मला असे माहिती आहेत की बराच मोठा काळ काही संगीताशी संबंध उठलेला नव्हता, पण मग हळूहळू एका वाजवायला लागल्यावरती अरे मला या पट्टीमध्ये जमतंय, म्हणजे नंतर आम्ही त्याला सांगायला लागलो ही अमुक पट्टी आहे आणि या पट्टीमध्ये या सप्तकामध्ये तू चांगला बसतोयस, तर हे प्रयत्न कर. मग ते तो करायला लागला. मग तो गझल गायला लागला आणि हळूहळू गझलचे कार्यक्रम करायला लागला छोटे छोटे. तर असे बदल खूप पाहिले. एक माझा मित्र आहे, तो माउथ वाजवायचा सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना, पण नंतर व्यसनामध्ये गेला आणि मग बंदच पडलं होतं ते सगळं. मग हळूहळू तो जेव्हा इथे ट्रीटमेंटसाठी आला तेव्हा मग आम्ही त्याला म्हणलं तुला काय येतं ते वाजव. मग तो म्हणला माउथ ऑर्गन. मग मी एक दिवस माझाच घेऊन गेलो घरातनं माउथ ऑर्गन. त्याला म्हणलं हे बघ हा आणलाय, बघ तुला वाजवता येतं का. मग तो त्याच्यापाशीच ठेवला. मग तो त्याच्यावरती वाजवायला लागला, प्रॅक्टिस करायला लागला.
आणि मग कालांतराने तोही तरबेज झाला माउथ ऑर्गन मध्ये. त्याला त्याच्याकडे कल होता त्याचा ते वाजवण्याचा. आणि मग तो कालांतराने जेव्हा बरा झाला चांगला तेव्हा परदेशी गेला आणि परदेशाहून जवळपास ₹1,00,000 माउथ ऑर्गन्स त्यांनी आणले कालांतराने. म्हणजे हळूहळू, म्हणजे एकदम नाही, एका वेळेला नाही, पण इतकं त्यांनी त्याच्यामध्ये पुढे जायला लागला. मग तो स्केलमध्ये वाजवायला शिकला, मग तो विशिष्ट काय म्हणू आपण त्याला ट्रॅकवरती वाजवायला शिकला. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे माउथ ऑर्गन्स आणले आणि त्याचं कलेक्शन तयार केलं. इतका तो गमतीशीर बदल होत जातो त्या सगळ्यामध्ये. आणि मग माणसाला ती जी काही दारूनी हाय मिळत होती किंवा व्यसनानी किक मिळत होती ती फालतू वाटायला लागली त्या सगळ्या पुढे त्यांना. आणि मग आता नाही, आता आपण याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे असं ते म्हणायला लागले. त्याच्यात बाहेर आले, काहीतरी एम पण मिळतं. हो. आणि ती जी पोकळी निर्माण झाली त्याचा फ्रुटफुल बरोबर. खूपच छान आहे. थँक्यू सो मच सर, खूप छान माहिती दिलीत तुम्ही. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.